सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज। चाळीसगावात शांताबाई अकाउंटचा धुमाकूळ, बदनामी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल। चाळीसगाव शहरात मागील काही दिवसांपासून शांताबाई या फेसबुक अकाउंटने चांगलाच धुमाकूळ घातला होता। या बनावट अकाउंटवरून लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची खोटी बदनामी केली जात होती। याच पार्श्वभूमीवर कैलासबापू सूर्यवंशी यांची बदनामी झाल्याने त्यांनी नाशिक क्राईम ब्रांचकडे शांताबाई अकाउंटधारकाविरोधात तक्रार दाखल केली होती। पोलीस तपासात रणजित कुमार दराडेरा, चाळीसगाव हाच सदर अकाउंट चालवत असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान याच शांताबाई अकाउंटच्या माध्यमातून पत्रकार तथा माध्यमिक शिक्षक अजीज खाटीक यांची बदनामी थांबवण्यासाठी रणजित दराडे, मुराद पटेल आणि इम्रान शेख यांनी संगनमत करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी खाटीक यांच्याकडे काही रक्कमेची मागणी केली, ज्यात 30,000 रुपयांची तोडगी झाली। यापैकी 20,000 रुपये मुराद पटेल यांनी प्रत्यक्ष घेतले, तर 10,000 रुपये इम्रान शेख यांच्या फोनपे अकाउंटवर स्वीकारले, असे पोलीस तपासात उघड झाले आहे। या सर्व प्रकारानंतर फिर्यादी अजीज शेख बशीर खाटीक यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सर्व पुराव्यानिशी रणजित कुमार, सुदेश दराडे, मुराद इब्राहिम पटेल आणि इम्रान शेख यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 308-235 प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत। या घटनेमुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव व्यासपीठ शाहू राज्य मराठी न्यूज।